Hello everyone, today we are going to learn Standard 7 Maths Practice Set 20. Question number 1 आहे lines AC and BD intersect at point P. इथे लाइन्स AC आणि BD दिलेली आहे, ह्या इंटरसेक्ट करत आहे पॉइंट P ला. ओके, इंटरसेक्ट करणे म्हणजे काय, एकमेकांमधून जात आहे पॉइंट P ला. मेजर अँगल APD इज इक्वल टू 47 डिग्री. मेजर अँगल APD 47 डिग्री गिव्हन आहे. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल APB. APB हा अँगल फाइंड करायचा आहे. BPC हा अँगल. CPD हा अँगल. असे 3 अँगल्स इथे आपल्याला मेजरमेंट फाइंड करायचे आहे. तर त्याआधी थोडं इंट्रोडक्शन समजून घेऊ. द प्रॉपर्टीज ऑफ व्हर्टिकली अपोजिट अँगल. व्हर्टिकली अपोजिट अँगलच्या काही प्रॉपर्टीज आहे, ह्या आधी लक्षात घ्या. बघा इथे PQS अँड अँगल SQT आर द अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर पेअर अँगल बघा आधी. PQS SQT PQS SQT हे एका लिनियर पेअर मध्ये आहेत. बघा PT ही एक लाईन आहे ना, या लाईन वरती ही S लाईन जी दिलेली आहे, तर हा वन अँगल आहे म्हणजेच A. PQS म्हणजेच A अँगल होईल आणि SQT म्हणजेच B अँगल होणार आहे. तर A अँगल आणि B अँगल हे दोन्ही अँगल लिनियर पेअर मध्ये आहेत. तर A अँगल आणि B अँगल यांची ॲडिशन किती आहे, 180 डिग्री. म्हणजेच लिनियर पेअरची ॲडिशन 180 डिग्री असते, हे आपल्याला माहिती आहे. ओके, आता व्हर्टिकली अपोजिट अँगल हे काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. बघा PQS TQR PQS TQR हे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. किंवा मग PQR SQT हे पण व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. ओके, अँगल A अँगल C आर व्हर्टिकली अपोजिट. अँगल D अँगल B आर व्हर्टिकली अपोजिट अँड दे आर कॉन्ग्रुएंट. जे व्हर्टिकली अपोजिट अँगल असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट मीन्स सेम मेजरमेंटचे, इक्वल मेजरमेंटचे अँगल असतात. म्हणजेच अँगल A हा जेवढ्या मेजरमेंटचा असणार आहे तेवढाच हा C अँगल असणार आहे, बिकॉज दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल. अँड अँगल D अँड अँगल B हे पण इक्वल मेजरमेंटचे असतील, बिकॉज दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल. अंडरस्टँड. या बेसिक वरून आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट हा सॉल्व्ह करून घेणार आहे. आता बघा इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे व्हर्टिकली अपोजिट अँगल असणार ते इक्वल मेजरमेंटचे असतात, म्हणजे कॉन्ग्रुएंट अँगल असतात. आणि जे लिनियर पेअरमध्ये अँगल्स येतील ते 180 डिग्रीचे असतात. ओके, ह्या 2 प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या आहे आपल्याला. तर आन्सरमध्ये गिव्हन काय आहे, APD. तर अँगल APD हा 47 डिग्रीचा आहे. तर APB हा अँगल आहे. या अँगलचा अपोजिट अँगल कोणता असणार आहे, BPC. ओके, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे दोन्हीही. तर आपण आताच बघितलं व्हर्टिकली अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच काय, त्यांचं मेजरमेंट सेम असते. म्हणजे APD इक्वल अँगल BPC हा अँगल BPC हा अँगल 47चा हा आहे, तर हा पण 47 डिग्रीचाच असणार आहे. ओके, याचं काय रिझन आहे, बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल. ओके, लक्षात आलं. ही 1 प्रॉपर्टी आहे. 1 प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग आपण इथे हे राईट केलेलं आहे. APD अँगल BPC हे दोन्हीही व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे इक्वल मेजरमेंटचे असतात. म्हणजे हा अँगल 47 आहे, तर हा अँगल पण 47 डिग्रीचाच असणार आहे. म्हणजे यामधील आपल्याला BPC अँगल मिळाला. आता 1 बाय 1 आपण हे राहिलेले अँगल फाइंड करू. आता इथे APD 47 डिग्री दिलेला आहे ना, तर AC ही लाईन कन्सिडर केली तर AC ह्या लाईनवरती ही एक लाईन आहे D.
म्हणजे इथे 2 अँगल्स तयार होत आहे, APD आणि CPD असे 2 अँगल्स तयार होतील. मग हे 2 अँगल्स काय आहे, लिनियर पेअरमध्ये आहे. बघा एका स्ट्रेट लाईनवरती हे 2 अँगल आहे, हा 1 अँगल आणि हा सेकंड अँगल, हा सेकंड अँगल आहे. ओके, हा फर्स्ट अँगल दिसतो इथं आणि हा सेकंड अँगल दिसतो. CPD हे लिनियर पेअरवरती आहेत. म्हणजेच इथे लिनियर पेअरची ॲडिशन काय असणार आहे, 180 डिग्री. हे आपण मागच्या प्रॉपर्टीमध्ये शिकलेलं आहे. सो आपण इथं राईट करू शकतो, मेजर अँगल APD प्लस मेजर अँगल CPD इज इक्वल टू 180 डिग्री. आणि याचं रिझन काय आहे, बिकॉज ते अँगल लिनियर पेअरवरती आहे. अंडरस्टँड? खूप इझी आहे, फक्त आपण यामध्ये 2 प्रॉपर्टीज यूज करत आहे. तर इथे APD किती गिव्हन आहे, 47. सो 47 डिग्री प्लस मेजर अँगल CPD हा फाइंड करायचा आहे. सो मेजर अँगल CPD ॲज इट इज इक्वल टू 180 डिग्री. आता 47 हा अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे 180 कडे. सो इथे राहणार आहे मेजर अँगल CPD इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 47 डिग्री. बघा इथे हा प्लसला आहे ना इकडे, म्हणून अपोजिट साईडला गेल्यानंतर तो मायनसला होणार. तर मेजर अँगल CPD 180 डिग्री मायनस 47 डिग्री 133 डिग्री येणार आहे. म्हणजेच मेजर अँगल CPD मिळाला 133 डिग्री. आता बघा हे आपल्याला 3 अँगल्स फाइंड करायचे सांगितले होते. हा अँगल्स इथे आपण फाइंड केलेला आहे BPC 47 डिग्री. ओके, CPD आताच आपण फाइंड केलेला आहे, किती मिळाला, 133 डिग्री. रिमेनिंग अँगल्स काय आहे बघा, रिमेनिंग हा अँगल आहे APB. हे मेजर पण आपण आता फाइंड करून घेऊ. बघा इथे समजण्यासाठी हे राईट करून घेते मी. हा अँगल BPC 47 डिग्री मिळालेला आहे आणि CPD आपण फाइंड केला आहे 133 डिग्री. इथे राईट करून घेते. ओके, बघा हे व्हर्टिकली अपोजिट अँगल होते ना, हे व्हर्टिकली अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट आहे. ओके, सो CPDचा व्हर्टिकली अपोजिट अँगल कोणता असणार आहे, हा असणार आहे ना. कोणता आहे तो अँगल, APB. CPD APB आर द व्हर्टिकली अपोजिट अँगल. हे समजण्यासाठी इथे मी डबल लाईन ड्रॉ करते. ओके, तर हा 133 आहे, तर हा अँगल पण 133 असणार आहे. व्हॉट इज द रिझन फॉर दॅट, कारण दोन्हीही अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल आर द कॉन्ग्रुएंट अँगल. अंडरस्टँड? सो देअरफॉर मेजर अँगल CPD is equal to measure angle APB is equal to 133 degree. Okay, because they are vertically opposite angles. Therefore, angle APB is equal to APB किती मिळाला, आताच आपल्याला APB मिळालेला आहे 133 डिग्री. ओके, देन अँगल BPC इज इक्वल टू 47 डिग्री. अँगल CPD इज इक्वल टू 133 डिग्री. अंडरस्टँड? या क्वेश्चनमध्ये आपण ओनली 2 प्रॉपर्टीज यूज केलेले आहे. फर्स्ट प्रॉपर्टी आहे व्हर्टिकली अपोजिट अँगलची. व्हर्टिकली अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. सो 1 अँगलचं मेजरमेंट दिलेलं असलं तर सेकंड अँगलचं मेजरमेंट पण सेम तेच राहणार, बिकॉज ते कॉन्ग्रुएंट आहे म्हणून इथे 133 आणि 133 घेतलेलं आहे, बिकॉज हे व्हर्टिकली अपोजिट आहे. सेम ॲज इट इज हे पण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स येतील, तर यांचं पण मेजरमेंट सेम राहणार. ही फर्स्ट प्रॉपर्टी यूज केली आपण. अँड देन सेकंड प्रॉपर्टी आपण काय यूज केली, लिनियर पेअरची. लिनियर पेअरची आपण ही प्रॉपर्टी यासाठी यूज केलेली आहे बिकॉज आपल्याला हा अँगल फाइंड करायचा होता. ओके, सो लिनियर पेअरची अशी प्रॉपर्टी आहे की त्यांची ॲडिशन काय असणार आहे, 180 डिग्री. अंडरस्टँड? क्वेश्चन नंबर सेकंड आहे, लाईन्स PQ अँड RS इंटरसेक्ट ॲट पॉइंट M. लाईन PQ दिलेली आहे
आर एस दिलेली आहे, हे दोन्ही लाईन्स इंटरसेक्ट करत आहे एम पॉईंटला. मेजर अँगल पी क्यू आर इज इक्वल टू एक्स डिग्री. पी एम आर एक्स डिग्री गिव्हन आहे. व्हॉट आर द मेजर्स ऑफ अँगल पी एम एस, एस एम क्यू हा अँगल क्यू एम आर म्हणजेच रिमेनिंग अदर 3 अँगल्सचं मेजरमेंट आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. बघा, जे आपण प्रॉपर्टीज फर्स्ट क्वेश्चनमध्ये यूज केलेले आहे ना, सेम प्रॉपर्टीज आपण सेकंड क्वेश्चनमध्ये यूज करणार आहे आणि हे अँगल्स फाइंड करणार आहे. खूप इझी आहे. अशा प्रकारचं कोणतंही एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं असेल ना, तर त्यामध्ये ह्या 2 प्रॉपर्टी यूज करायच्या आहे. फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे की व्हर्टिकली अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट. व्हर्टिकली अपोजिट अँगल हे इक्वल मेजरमेंटचे असतात. तर बघा इथे पी एम आर हा एक्स डिग्री दिलेला आहे ना, तर याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल हा असणार आहे एस एम क्यू. ओके, म्हणजे पी क्यू आर एस डिग्री आहे, तर एस एम क्यू हा पण एक्स डिग्रीच येणार आहे, बिकॉज दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल अँड व्हर्टिकली अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट, सेम मेजरमेंटचे असतात. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल हा अँगल तर आपल्याला मिळून जाईल. नेक्स्ट आता इथे आपल्याला हा अँगल फाइंड करायचा आहे क्यू एम आर अँगल फाइंड करायचा आहे. तर इथे सेकंड प्रॉपर्टीज यूज करू शकतो आपण लिनियर पेअरची. बघा, पी क्यू ही एक लाईन जर बघितली तर ह्या लाईनमध्ये हा अँगल इथे आहे, इथे क्यू एम आर हा अँगल आहे आणि लिनियर पेअरमध्ये परत सेकंड अँगल पी एम आर दिलेला आहे. म्हणजे इथे असं कन्सिडर करा, हा फर्स्ट अँगल आणि हा सेकंड अँगल हे लिनियर पेअरमध्ये फर्स्ट आणि सेकंड अँगल दिलेले आहे. तर आपण ही लिनियर पेअरची प्रॉपर्टी यूज करून ह्या दोन्ही अँगलचं मेजरमेंट फाइंड करू शकतो. मग लिनियर अँगलची प्रॉपर्टीज काय आहे की लिनियर अँगलची जी ॲडिशन आहे ती 180 डिग्री येते. सो ते मेजरमेंट यूज करून आपण हा अँगल फाइंड करू शकतो. आणि एकदा आपल्याला हा अँगल मिळाला तर या अँगलच्या व्हर्टिकली अपोजिट अँगल बघा कोणता आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल हा आहे. ओके, पी एम एस म्हणजे आपल्याला पी एम एस पण अँगल मिळून जाणार आहे. अंडरस्टँड. आता हा एक्स आहे, तर मी इथे असं राईट करू शकते ना की हा एक्स डिग्री आहे, बिकॉज दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल. आणि जेव्हा आपल्याला हा अँगलचं मेजरमेंट मिळणार तेव्हा आपण हा अँगल पण व्हर्टिकली अपोजिट अँगलची प्रॉपर्टीज यूज करू शकतो. अंडरस्टँड. बघा आन्सर कसं राईट करायचं. मेजर अँगल पी एम आर इज इक्वल टू मेजर अँगल एस एम क्यू. ओके, मेजर अँगल पी एम आर इक्वल टू मेजर अँगल एस एम क्यू इज इक्वल टू एक्स डिग्री. आणि याचं रिझन काय आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहे म्हणून दोघांचे मेजरमेंट हे कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजेच इक्वल आहे. हा एक्स डिग्रीचा आहे अँगल, तर हा पण एक्स डिग्रीचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता आपल्याला हा अँगल फाइंड करायचा आहे, तर आपण इथे लिनियर पेअरची प्रॉपर्टीज यूज करणार आहे. तर बघा, मेजर अँगल पी एम आर प्लस मेजर अँगल क्यू एम आर. या अँगलला आर एम क्यू पण राईट करू शकतो आपण किंवा क्यू एम आर पण राईट करू शकतो. इथे आपल्याला क्यू एम आर दिलेला आहे ना, म्हणून आपण क्यू एम आर असं नेम घेतलेलं आहे. अंडरस्टँड. चला बघा, इथे हे दोन्हीही अँगल्स लिनियर पेअरमध्ये येतात ना. क्यू एम आर पी एम आर हे लिनियर पेअरमध्ये येत आहे, तर लिनियर पेअरच्या अँगलची ॲडिशन ऑलवेज 180 डिग्री असते. ओके, सो इथं लिहायचं आहे अँगल्स इन अ लिनियर पेअर. ओके, पी एम आर किती आहे, एक्स डिग्री आहे, हे गिव्हन आहे आपल्याला. मेजर अँगल क्यू एम आर इज इक्वल टू 180 डिग्री. आता एक्स डिग्री हा अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे, तर मायनसला जाणार आहे, म्हणजेच मेजर अँगल क्यू एम आर इज इक्वल टू 180 डिग्री मायनस एक्स डिग्री.
हा एक्स डिग्री आपण इक्वल टूच्या अपोजिट साईडला शिफ्ट केला तर मायनसला गेला. म्हणून मेजर अँगल QMR हा 180 डिग्री मायनस एक्स डिग्री आलेला आहे. याला आपण ब्रॅकेटमध्ये राईट करू शकतो आणि ब्रॅकेटला डिग्री साईन. ओके, अशा प्रकारे राईट केलं तरी चालेल. आता हा अँगल मिळाला आपल्याला QMR 180 डिग्री मायनस एक्स डिग्री आहे. 180 डिग्री मायनस एक्स डिग्री QMR. तर याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल कोणता आहे? PMS. ओके, QMR चा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे PMS. म्हणजेच हा पण 180 डिग्री मायनस एक्स डिग्री येणार, बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट, ते मेजरमेंट सेम असतील. तर हे राईट करू. मेजर अँगल, देअरफॉर मेजर अँगल QMR is equal to measure angle PMS is equal to 180 डिग्री मायनस एक्स डिग्री असं पण राईट केलं तरी चालेल, बिकॉज दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके, बघा इथे आपल्याला तिन्ही अँगल मिळालेला आहे. तिन्ही अँगलचं मेजरमेंट आपण फाइंड केलेलं आहे. सो फायनल आन्सर काय येणार आहे? मेजर अँगल PMS इज इक्वल टू 180 डिग्री मायनस एक्स डिग्री आणि मेजर अँगल SMQ इज इक्वल टू एक्स डिग्री. अँड नेक्स्ट मेजर अँगल QMR इज इक्वल टू QMR पण आपल्याला 180 मायनस एक्स डिग्री मिळालेला आहे ना. ओके, हे आपलं फायनल आन्सर आहे. सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला समजला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.